with that, it's time to dive into the harsh realities of this business, especially behind the closed doors. Right. And I know you're the right person to reveal all the inside stories because that is what we are here for. Right. Starting with the cheap labor, which is abundantly available in this business. Right. पण तरीही लोकांना त्या ग्रोलिंग किचन्स मध्ये काम करायचं नाहीये. Why? बरेच यूथ आता मी भेटतो ज्यांना वायचं उत्तर नाहीये की वाय डू आय वॉन्ट टू एंटर द इंडस्ट्री, वाय डू आय वॉन्ट बिकम अ कुक, वाय. ते कुठेतरी बसलेत रिमोट एरियाजमध्ये, काहीतरी एक रील बघतायत की 4 शेफ काहीतरी जेवण बनवतायत, असं फायर वगैरे वरती येत आहे आणि त्यांना इकडे यायचं. देन दे डिस्कवर द हार्श रियालिटी. इट्स हॉट, द प्लेसेस ऑफ लिव्हिंग आर नॉट ग्रेट, जेवण इज ओके, तेच दररोजचं तेच डाल, तेच राईस, तीच भाजी, आणि भाज्यांमध्ये कसं भेंडी आलू, कॅबेज आलू, काय मसूर आलू, कारण आलूनी वजन त्याचं वाढतं ना, म्हणजे यील्ड वाढतं ना भाजीचं, कारण 100 लोकांना जेवायला घालायचं, सगळ्या दररोज चिकन, फिश, एग वगैरे परवडणार नाही. सो देन दे स्टार्ट सीइंग द हार्श रियालिटी. इट्स अ व्हेरी व्हेरी वेल पेड इंडस्ट्री, त्याच्यात काही माझं दुमत नाही. पण क्वेश्चन असा आहे की किती लोकांना सॅलरी वेळेवर मिळते. फ्रॉम आवर पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह, कॉस्ट कटिंग कुठे कुठे करावं लागतं. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये की माल कमी स्टॉक करा, काही मार्केटिंग बजेट्स थोडे कट करावे लागतात, किंवा कधी कधी स्टाफ कट करावा लागतो. की समजा आता एक्स बिझनेसला 100 people are needed, but at Y business, if the business drops by 30%, then we may have to reduce the staff also by 15%, कारण मग ते परवडत नाही. So it is better to pay salaries on time rather than delaying it by keeping the whole team. आता स्टाफ रूम्स हा जर विषय एक्सप्लोजिव्ह आहे, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल आहे. स्टाफ रूम्स स्वच्छ असल्या पाहिजेत ना. आय एम गिव्हिंग यू अ फॅसिलिटी टू स्लीप ॲट नाईट. यू कॅन वर्क 9-10 hours, 12 hours, यू कॅन स्लीप देअर. त्या घाणेड्या असतात, त्या मेंटेन नसतात. पण देर आर टू वेज टू मेंटेन इट. स्टाफची पण बरेचदा कधी कधी चुकी असते की तेच मेंटेन नाही करत. यू नीड टू वॉश युअर क्लोथ्स एव्हरी डे. यू कांट कीप 3 days old क्लोथ्स ऑन द बेड आणि स्लीप. बी. बट दी अदर थिंग फ्रॉम द मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह, की तिकडे पेस्ट कंट्रोल दर 15 दिवसाला झालं पाहिजे. 20 लोक एक 300 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये जर राहत असतील तर मग ते घाणेरडं होणारच. बॉडी ओडर असतो वगैरे वगैरे. काय अगदी 18 लोक चांगले क्लीन असले आणि 2च लोक घाणेरडे असले तरी फरक पडतो. पण मग ते पेस्ट कंट्रोलमध्ये कॉस्ट कटिंग होतं. दॅट अफेक्ट्स देअर लाईफ इन जनरल, देअर सॉर्ट ऑफ देअर लिव्हिंग, देअर वेलबिंग इन जनरल. अशा ठिकाणी कॉस्ट कटिंग होतं. काही काही ठिकाणी मी असंही बघितलं की फूड कॉस्टमध्ये कटिंग होतं. म्हणजे किती आपण खालच्या स्तराला जावं, की मला आणि हे खरंच नाही पटत. मी हे दोन्ही साईडनी का बोलू शकतो, कारण गेले 5 वर्ष मी कन्सल्टंट असीन, पण त्याच्या आधी 12 वर्ष मी बिझनेस केलाय. करेक्ट.